राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक यांना पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात वीरमरण। घाटकोपर येथील पूर्व कामराजनगरमध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे उरी इथं पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात शहीद झाले। मूळचे आंध्र प्रदेशचे राहणारे नाईक कुटुंब अनेक वर्ष कामराजनगरमध्ये राहत होते। मुरली यांचे आई वडील हे मोलमजुरी करून मुरलीचं शिक्षण पूर्ण केले होते। एकुलता एक असलेल्या मुरलीनं सैन्यात जाऊ नये असं मुरलीच्या आई वडिलांचं मत होतं, मात्र देश सेवेसाठी मुरली सैन्यात भरती होण्यावर ठाम होता। 2022 साली त्याचे सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण झालं। उरी इथं कर्तव्यावर असताना त्याला वीरमरण आलं। आठवड्यापूर्वी मुरली यांचे आई वडील त्यांच्या आंध्र येथील कलकीतांडा गावी गेले होते आणि त्यांना ही बातमी कळाली। लगेच सकाळी ही बातमी कामराजनगरमधील नागरिकांना कळताच इथं शोककळा पसरली। त्याचे मित्र आणि शेजाऱ्यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय। तुमच्या विभागातला जवान होता, शहीद झालेला आहे। किती वर्ष हे कुटुंब या ठिकाणी राहत आहे? काय कुटुंबाची पार्श्वभूमी होती? काय सांगणार जवान? अनेक मागील वर्षांपासून मी प्रतिनिधित्व करत असलेल्या वार्डमध्ये कामराजनगर या ठिकाणी श्रीराम नाईक हे त्यांच्या कुटुंबासह राहत होते आणि अतिशय कष्टाळू मोलमजुरी करून कमवणारं कुटुंब होतं। गरीब घरातील हा मुलगा होता। लहानपणापासून अतिशय चंचल होता, खूप मेहनती होता। आता 26 वर्षाचा आहे तो आणि कालच रात्री 9 तारखेला आजच्या पहाटे सकाळी 3 वाजता तो उरी या काश्मीरच्या आणि पाकिस्तानच्या सीमेवर लढताना शहीद झाल्याची माहिती मिळाली। त्याच्या वडिलांना त्यांच्या विभागातील कर्नलने त्याच्या वडिलांना फोन करून ही माहिती दिली। अतिशय दुःखद घटना घडली। आमच्या कामराजनगरचे सर्वच लोक अतिशय शोकाकुल आहे। हा एकटा मुलगा होता त्यांना आणि त्यांच्या आईवडिलांची अशी इच्छा होती की याने जाऊ नये, पण त्याचं स्वप्न होतं की आपल्या देशासाठी काहीतरी करावं। देशाचा अभिमान होता खूप, प्रत्येक गोष्टीत जाणवायचं की हा मुलगा खरोखर वेगळा आहे आणि त्याने या ठिकाणी झोपडपट्टीत राहून शिक्षण घेतलं। मागच्या 2 वर्षापूर्वी तो मिलिटरीमध्ये भरती झाला आणि मागच्या 10-12 दिवसापूर्वी तो काश्मीरमध्ये रुजू झाला होता। एकूण वडील काय करायचे याचे आणि आज हे नेमके आता सध्या कुठे आहे कुटुंब? या त्याचे वडील मोलमजुरी करायचे, जे काही काम मिळेल, कधी तांदूळ विकायचे, कधी काय असं मोलमजुरी करून इतर लोकांसारखेच या ठिकाणी भरपूर आंध्रामधील आणि तेलंगणामधील रहिवासी आहेत, त्याप्रमाणेच ते मोलमजुरी करून कष्टाने या ठिकाणी जीवन जगत होते। त्यांचं जे लहानपण होतं त्या मुलाचं अतिशय या ठिकाणी चांगलं गेलं आणि खूप म्हणजे आम्हालाही बोलताना भावना आपल्या हे होतात की शब्द सुचत नाही की काय बोलावं काय नाही। आपल्या डोळ्यासमोर वावरणारा एक लहान मुलगा देशासाठी शहीद झाला, ते आम्हाला थोडंसं कठीण होतं की काय बोलावं काय बोलू नये।